मला पण कळलं नाही, कारण 4 महिन्यात मला वाटतं की DCM असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले, एअरपोर्टचं उद्घाटन झालं, मला वाटतं की दहीहंडीला गेले, अनेक पक्षप्रवेशांना गेले. मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली? मला हे कळलंच नाही. आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी, गजाननजी आणि त्यांच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी. आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवलाय परत. आम्ही तो परत ओपन करू. म्हणजे तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार. तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे ना, ओपन करा ना. मंत्र्यांना वेळ नसेल तर. पुतळा नाही गुंडाळलाय त्यांनी, आता त्या अख्ख्या चौकाला हे घातलाय कपडा, तो पण आम्ही काढू. महाराज आहेत ते, शेवटी लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे. काल आम्ही तो पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आम्हाला वाटलं नाही काही काम बाकी आहे. आणि जर काम बाकी आहे तर 4 महिने का थांबलाय? मग तुम्ही झाकून ठेवलाय ना तो. असं नाही की तुम्ही पुतळा बांधताय. मग काय बाकी आहे? तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी खपवून पण नाही येणार. त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलीस प्रोटेक्शन कमी होईल, आम्हाला पोलिसांवर काही कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाहीये. पण मला वाटतं महाराज हे महाराज आहेत आणि त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही. मला वाटतं मंदिर असतील किंवा काही असेल, मला वाटतं कबूतरखान्यावर पण हायकोर्टाचं होतं. हो, कबुतरांपेक्षा महाराजांवर माझ्याकडे केस झाली तर मला आवडेल.